नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणामधून 39,172 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर पाण्याचा जो आहे तर तो विसर्ग करण्यात येत असल्याने सिन्नर आणि निफाडला जोडणारा जो पूल आहे तर त्या पुलाला या ठिकाणी जे तर आपण पाहू शकतात का पाणी जे तर टच झालेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आणखीन जर विसर्ग वाढला तर कदाचित हा पूल जो आहे तर तो बंद होण्याची शक्यता जी तर ती व्यक्त केली जात आहे। आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि नाशिक ह्या तालुक्यांमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे हे जे पुराचं पाणी जे तर ते नांदूर मधमेश्वर धरणामध्ये दाखल होत आहेत आणि ह्या धरणामधून चांदोरी, सायखेडा आणि शिंगवे ह्या करंजगाव ह्या गावांना फटका बसू नये त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो आहे तर तो पूर पाण्याचा विसर्ग सुरू आहेत। आणि अशाच पद्धतीने पावसाची संततधार जर सुरू राहिली तर हा विसर्ग आणखीन जर वाढ केला तर कदाचित हा जो पूल आहे तर हा रस्ता बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।